परीक्षेत चांगले मार्क मिळण्यासाठी, सराव करण्यासाठी आणि परीक्षा घेण्यासाठी हे सॉफ्टवेअर आहे, ज्याचं नाव आहे स्किल टॅब प्रो एक्झाम डेमो. बरं, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय करता येईल तर प्रथम तुम्हाला सेटअप करता येईल. मला सेटअप करायचा आहे. मला एम एस वर्डचे 2 प्रश्न घेतो फक्त मी सॅम्पल म्हणून आणि एक्सेलचे 2 प्रश्न घेतो. तर अशा पद्धतीने मला 4 प्रश्नांची परीक्षा बनवायची आहे. असं तुम्हाला कॉम्बिनेशन परीक्षा निवडता येईल. परीक्षा बनवण्यासाठी मी तर पासवर्ड 230 दिला आणि ते लिहिलं न्यू असं काहीतरी नाव दिलं मी आणि ही परीक्षा मी तयार केली. तर सेव्ह प्रॅक्टिकल एक्झाम. तर अशा पद्धतीने आपण परीक्षा वेगवेगळ्या बनवू शकतो. तिथे सॅम्पल तुमच्यासाठी मी परीक्षा बनवलेली आहे. दुसरी गोष्ट अशी की आपण विद्यार्थ्यांचा ID पासवर्ड सुद्धा क्रिएट करणार, म्हणजे फक्त रोल नंबर टाकणार आहोत. मी 1 नंबर टाकला आणि स्टुडंटचं नाव टाकलं ABC असं डेमो नाव टाकलं. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर बल्क अपलोड पण करता येईल. फक्त रोल नंबर आणि स्टुडंट नेम असलेली लिस्ट तुमच्याकडे असेल तर अपलोड करा. तुम्हाला अशी 100, 200, 500 नावं एकसाथ अपलोड करता येतील. तर मी काय केलं, एक विद्यार्थी ॲड केला. आता विद्यार्थ्यासाठी हा डॅशबोर्ड आहे. तरी सेंटर कोड लिहिलेला आहे 27-210-230. त्याचा रोल नंबर 1 होता. त्याने टॅप केल्यानंतर विद्यार्थ्याला त्याचं नाव दिसायला लागलं. विद्यार्थ्याचं नाव दिसणार आहे, सेंटर ब्रँडिंग दिसणार आहे, सेंटर ब्रँडिंग पण होणार आहे. त्याला कोणत्या परीक्षेचा सराव करायचा आहे किंवा परीक्षा द्यायची आहे, आपण इथं न्यू परीक्षा निवडली. जर काय एक्झाम द्यायची असेल तर तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल आणि प्रॅक्टिस फक्त करायची असेल तर मग पासवर्डची गरज पडणार नाही. विद्यार्थी घरीसुद्धा मोबाईलवरती सुद्धा याचा सराव करू शकतो. मी आता प्रॅक्टिस मोडवरती जातो. इथं दिलेले 2-2 प्रश्न आलेले आहेत, ते आपण सुरू करूया. मराठी आणि इंग्लिश दोन्ही ऑप्शन इथं आहेत. इथं आपण इंग्लिश करू शकतो, इथं पण मराठी करू शकतो. तिथल्या तिथं आहे. आपल्याला फक्त स्पेल चेक करायचं आहे. तर स्पेल चेक करण्यासाठी रिव्ह्यूवरती गेलो आपण, स्पेल चेक बटनावरती क्लिक केलं, ते सांगितलं स्पेल कंप्लीट झालेलं आहे. सबमिट केलं, चुका बरोबर तो दाखवतो. मी नेक्स्ट बटनावरती गेलो. संपूर्ण डॉक्युमेंटला आपल्याला बोल्ड करायचं होतं. मी संपूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट केलेलं आहे आणि होमवरती जाऊन मी बोल्ड बटनावरती क्लिक केलं आणि मग सबमिट केलं. दोन्ही प्रश्न झालेले आहेत. आपण 2च प्रश्न सेट केले ते म्हणून त्यांनी फिनिश केलं, फिनिश वर्ड केलं. त्याने आता एक्सेलची एक्झाम सुरू केली. एक्सेलमध्ये पण त्याने सांगितलं की ॲपला काय करायचं आहे तर लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट करायचं आहे. तर आपण इथे ॲपला सिलेक्ट केलं कुठेतरी. बरं, खाली हिंट पण दिलेली आहे कसं सोडवायचं ते. तर त्या डाटा बटनावरती गेलो आपण आणि Z2A बटनावरती क्लिक केलं आणि चेक केलं. नेक्स्ट बटनावरती गेलो. सायन्स विषयाचे टोटल मार्क्स मला K11 मध्ये सेव्ह करायचे आहेत. इथे K11 मध्ये गेलो आणि फॉर्म्युला लिहिला. इथं जो फॉर्म्युला दिलेला आहे तो तिथं टाईप करायचा आहे. इथं मी टाईप न करता पुढे जातो, एक्सेल पूर्ण करतो. एक्सेल पूर्ण केलेलं आहे. अशा पद्धतीने परीक्षा चालणार आहे. आता हीच परीक्षा घेतली आपण ॲज अ प्रॅक्टिस मोडवरती घेतली. आता आपण जर एक्झाम मोड घेतली तर पासवर्ड टाकावा लागेल आणि याचे मार्कसुद्धा सेव्ह होतील आणि विद्यार्थ्याला लीडर बोर्डसुद्धा दिसेल की जे विद्यार्थी तुमच्याकडे 100-200 विद्यार्थी असतील त्यामध्ये त्याचा रँक कितवा आहे हे विद्यार्थ्याला स्वतःलाच कळतं. म्हणजे नंतर कुणी कंप्लेंट करणार नाही. नॉर्मली विद्यार्थी प्रॅक्टिस कमी करतात आणि एक्झाम जास्त देतात आणि एक्झाममध्ये नापास होतात आणि फायनल एक्झामच्या वेळेस मात्र म्हणतात की मी खूप वेळा प्रॅक्टिस केली होती. तर इथं उलटं होणार आहे. इथं प्रॅक्टिस खूप वेळा होणार आहे. एक्झाम किती वेळा घ्यायची हे तुमच्या हातात आहे. तुम्ही त्याला 10 चान्स द्यायचे, 20 द्यायचे का 5 द्यायचे हे तुम्ही ठरवणार आहात. तर अशा पद्धतीने आपण कंट्रोल ठेवतोय प्रॅक्टिसवरती सुद्धा. बरं, त्यांनी किती प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्यांनी किती परीक्षा दिलेल्या आहेत हे सगळं आपल्याला डेटा इथं दिसणार आहे. जेव्हा तुम्ही इथं क्लिक करणार आहात तर तुम्हाला सगळा डेटा इथं दिसणार आहे की आता जो विद्यार्थी आला होता ABC नावाचा, याचा रोल नंबर 1 होता, त्याने वर्डचे 2 प्रश्न सोडवलेत, एक्सेलचा 1च प्रश्न सोडवलेला आहे. सगळा डेटा तुम्हाला इथं दिसतोय. आणि जर ते परीक्षा घेतली तर परीक्षेचा डेटा इथं दिसणार आहे. तर आपल्याला प्रॅक्टिसचा पण परीक्षेचा पण सर्व डेटा इथे दिसणार आहे. तुम्हाला वाटलं की मला हा डेटा इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये टाकायचा आहे तर तुम्ही फक्त एक्सपोर्ट टू CSV करा, एक एक्सेल शीट तयार होईल. तो डेटा तुम्हाला इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये टाकता येईल आणि विद्यार्थ्याचा डॅशबोर्डला आपल्याला या सगळ्या डिटेल्स टाकता येतील की त्याला आत्तापर्यंत किती परीक्षा झालेल्या आहेत आणि किती परीक्षेला किती मार्क पडलेत. तर अशा पद्धतीने संपूर्ण हे सॉफ्टवेअर काम करणार आहे.
मोबाईलवरती सुद्धा अतिशय उत्तमरित्या हे काम करतं आणि पी सीवरती सुद्धा तुम्हाला प्रत्येक पी सीवरती इन्स्टॉल करावं लागणार नाही. एम एस ऑफिस नसलेल्या पी सीवर सुद्धा चालणार आहे, कारण हे आपण संपूर्ण सिम्युलेशन पद्धतीने बनवलेलं आहे. ज्यांना या सॉफ्टवेअर घ्यायचे आहे त्यांनी फक्त आपला मोबाईल नंबर आणि सेंटर नाव पाठवा. तुम्हाला आम्ही डेमोची लिंक पाठवतो. 2 दिवस तुम्ही संपूर्ण सॉफ्टवेअर वापरून पहा. धन्यवाद.